आमदार निवासातल्या कॅन्टीन मधील हाणामारीपासून लातूरमध्ये आंदोलकांना हाणामारी करेपर्यंत नेत्यांची मजल गेली आहे। आता नेते हाणामारी करणार तर कार्यकर्तेही का मागे राहणार? कार्यकर्त्यांनी विधिमंडळाच्या लॉबीत मारामारी करून एक चुणूक दाखवून दिली आहे। गेल्या काही दिवसातल्या नेत्यांच्या मारामाऱ्या पाहता त्याचा फायटर क्लब स्थापन करावा का असा विचार लोकांच्या मनात डोकावू लागलाय। बघूयात। मुद्द्यावरून भांडणारे नेते आता गुद्द्यांवर उतरले। रस्त्यावरच्या गुंडासारखे हाणामारी करायला लागले। नेत्यांच्या फायटर क्लबमुळे जनता दहशतीत। छपरी गुंडासारखी टॉवेल बनियांवर हाणामारी करणारा आमदार तुम्ही पाहिला। विधिमंडळात आपल्या नेत्यासमोरच हाणामारी करणारे कार्यकर्तेही तुम्ही पाहिले। प्रदेश अध्यक्षासमोर आंदोलन केलं म्हणून आंदोलकांना मारणारे हे राष्ट्रवादीचे माजी युवक प्रदेश अध्यक्ष पहा। हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला चाललंय हे सांगायची गरज नाही। महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत राजकारणाची शालीनता लयाला गेलीये। जेवणातली डाळ आमली म्हणून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीन चालकाला बॉक्सर स्टाईलनं मारलं। बरं, मारामारी करताना आपण शर्ट पॅन्ट घालून यावं तर तेही नाही। आमदार चक्क टॉवेल बनियनवर कॅन्टीन मध्ये हाणामारीसाठी उतरले। या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांना डिवचलं। दोघांमध्ये शाब्दिक आव्हान प्रति आव्हान झाले, पण कार्यकर्त्यांनी ना जागा पाहिली ना ठिकाण, थेट विधिमंडळातच हाणामारी करून सभागृहाच्या पावित्र्याची धूळधाण केली। शिवसेना झाली, भाजपच्या कार्यकर्त्यांचं झालं। आता राष्ट्रवादीचे नेते कसे मागे राहणार? राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी तर लातूरमध्ये त्यावर कळस चढवला। लातूरमध्ये आंदोलन करणाऱ्या छावाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी अमानुष मारहाण केली। एखाद्या सिनेमातल्या गुंडापुंडाप्रमाणे ते मारहाण करत होते। महाराष्ट्राचा बिहार झालाय असं म्हणणंही आता धाडसाचं वाटू लागलंय। ही हाणामारी पाहून सरकारमधले मंत्रीही या विरोधात बोलू लागलेत। मुद्द्यांचा प्रतिवाद मुद्द्यानंच केला पाहिजे असा सल्ला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला। बरोबर आहे ना, शेवटी आपण हे लोकशाहीचं राज्य आहे। या लोकशाहीमध्ये अनेक लोकांचे मतमतांतर असणार, त्याचा मुकाबला आपण असं विचारानंच केला पाहिजे। असं गुद्द्यावरून चालणार नाही। आणि शेवटी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आहेत ना, त्याला पोलिसांच्याकडे देऊन टाकायचं। महाराष्ट्रातल्या राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत असल्याची ओरड सातत्यानं विरोधकांकडून केली जाते। वास्तविक पाहता महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा पिंडच नाही, त्यामुळे राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची कीड कायमची ठेचून काढली पाहिजे। त्यासाठी त्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी पुढाकार घेतला पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र यूपी बिहारपेक्षाही पुढे जाईल अशी भीती व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।